तर दुसरीकडे पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील तिन्ही मार्गांवरील वाहतूक सेवा सुद्धा विस्कळीत झालेली आहे। तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं सध्या उशिराने सुरू आहे। माटुंगा रेल्वे स्टेशन रुळांवर सुद्धा पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मशीद बंदर रेल्वे स्टेशनवर सुद्धा पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबईतील तिन्ही भागांवरील रेल्वे सेवा 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, काही वेळापूर्वी सुद्धा हीच परिस्थिती होती, पाणी हळूहळू भरतंय, पाणी कमी होण्याची काही चिन्ह आहेत का? सध्या तिथे पाऊस कसा आहे? श्रद्धा, आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये मुसळधार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी होतं, मात्र आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। याच म्हटलं तरी मुंबईची लोकल लाईफ, जी लाईफलाईन म्हटली जाते, लोकल सेवा, ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम रेल्वे मार्ग असेल, हार्बर रेल्वे महामार्ग असेल, या मार्गावर आता वाहतूक जी सेवा जी आहे ती 15 ते 20 मिनिटांनी लोकल उशिराने धावताना आपल्याला माहिती मिळते। काही भागांमध्ये जे रेल्वे रूळ सकल भागात आहेत त्या भागांमध्ये पाणी साचल्याची दृश्य देखील आहे। पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू आहे, मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। मधल्या काही अर्ध्या तासापूर्वी पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालं होतं, मात्र आता पुन्हा एकदा मुंबई शहर असेल, मुंबई उपनगरात असेल, पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि हायटाईडचे देखील इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। 11:30च्या सुमारास हायटाईड येऊ शकतं आणि अशा दरम्यान पुन्हा एकदा मुंबईमध्ये पाणी साचू शकतं। मुंबईतील रेल्वे रूळ आहेत त्यामध्ये पाणी साचू शकतं। त्यामुळे आता जी माहिती मिळते त्यानुसार 15 ते 20 मिनिटांना तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक जी आहे ती उशिराने धावत आहे। श्रद्धा, अगदी नाही, बरोबर आहे। पाणी साचलेलं आपण रुळांवर पाहतोच आहे, परिणामी वाहतूक ही उशिराने सुरू आहे आणि त्याचाच परिणाम प्रवाशांवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय। आपण पाहतोय ऑफिसला जे काही कर्मचारी जात आहेत, चाकरमानी आहेत, त्यांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतोय। तिन्ही मार्गांवरची लोकल सेवा सध्या 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे आणि नुकतीच आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या अपडेटनुसार हायटाईडचा इशारा सुद्धा वर्तवलेला आहे, त्यामुळे प्रवाशांचा बराच खोळंबा होतो।